मागे वर्तमान अभिमानाने, मग भाग्य हे उजळेल उद्या कोणाचे, मग भविष्य हे उज्ज्वल नसे कोणाचे. महाराष्ट्र हे नाव तयाचे, महाराष्ट्र नाव हे जयाचे. जय हो त्या महाराष्ट्राचे, जय हो या महाराष्ट्राचे. सामर्थ्य महाराष्ट्र लोकीचे, समर्थ लोक महाराष्ट्राचे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानिमित्त जय महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, भारतीय संविधानाचा आपल्याला रास्त असा अभिमान आहे. आपल्या साऱ्या लोकशाहीचा गाभाच मुळी संविधान आहे. आणि या संविधानाचा जो गाभा आहे तो आहे न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही त्रिसूत्री. सगळ्यांना समान न्याय, प्रत्येकाला घटनेच्या मर्यादेत असलेलं स्वातंत्र्य आणि समता, आणि ह्याच तीन सूत्रींचा अंगीकार करत आपल्या लोकशाहीची वाटचाल चालू आहे. परंतु आजही स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष लोटल्यानंतरही आमच्या समाजात काही वर्ग उपेक्षित, वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची धडपड अविरतपणे गेली अनेक वर्ष आपण करत आहोत. राज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्ग कल्याण विभागाची स्थापना 1 एप्रिल 2017ला झाली आणि त्यानंतर त्या विभागाच्या माध्यमातून अनेकविध योजना राबवल्या जातात. याच सगळ्या योजनांची माहिती घेण्यासाठी आज याच विभागाची जबाबदारी असलेले आणि त्याचबरोबर मदत आणि पुनर्वसन याच्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असलेले माननीय नामदार विजय वडेट्टीवार यांना आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात खास आमंत्रित केलंय. विजयजी, जय महाराष्ट्राच्या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र. विजयजी, अलीकडेच आलेल्या या नव्या सरकारमध्ये ही अशी वेगळ्या आणि महत्त्वाच्या खात्याची आपल्यावर जबाबदारी आहे. एका अर्थानं महाराष्ट्रामध्ये समतेचा हा सगळा संदेश घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आपल्या या विभागाचं काम करत असताना नेमक्या कशा प्रकारचं धोरण आपल्या मनामध्ये आहे? नाही, अलीकडेच आता 1 महिन्याच्या पूर्वी या खात्याची जबाबदारी आली. साधारणतः महिनाभर होतोय. बरोबर. मग खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 340 मध्ये या समाजाचा न्याय देण्याची भूमिका या समाजाला त्या ठिकाणी अधोरेखित केली आहे. तो ओबीसी असेल, विमुक्त भटक्या जमाती असेल, विजयंती मधले सगळे ABCD, आता ती वेगळी गट झाली. मुळात हा समाज, या समाजातील उपेक्षित वर्ग, तील काही शेतकरी असतील, परंतु त्यातील अनेक, मागच्या वेळेस 5 एकरचा शेतकरी आता 4 मुलं झाली म्हणजे तो अल्पभूधारक झाला किंवा सवा एकरचा झाला. हो, आपण त्यावेळेसच्या शेतकरी आपल्या नजरेपुढे येतो त्या व्यक्तीला, पण आता ती दुसऱ्या पिढीमध्ये किंवा तिसऱ्या पिढीचा विचार केला तर तो आता भूमिहीन होण्याच्या स्थितीमध्ये आहे. ही जी 12 बलुतेदार आहेत, भटक्या जमातीतले लोक आहेत, ओबीसी मधली काही आहेत, याच्यासाठी मग अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल किंवा वसंतराव नाईक विमुक्त भटक्या जमातीचं महामंडळ असेल, या दोनही महामंडळाच्या माध्यमातून या समाजासाठी निर्मिती झाली या महामंडळांची. बरोबर. परंतु मी या खात्याचा मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मी 3-4 बैठका या संदर्भात घेतल्या की या दोनही महामंडळाचं आता भागभांडवल जे होतं सरकारचं ते संपुष्टात आलेलं आहे. काय होतं की भागभांडवल आल्यानंतर ते वाढवण्याची आवश्यकता होती. मी तसा प्रस्तावही आता माननीय उपमुख्यमंत्री वित्तमंत्र्यांच्याकडे दिलेला आहे. पण यातून या महामंडळाला जर आपण ताकदीनं उभं करू शकलो, याचा वापर जर या समाजासाठी करू शकलो तर निश्चित रूपानं यातील बेरोजगार तरुणांसाठी, त्यांच्या व्यवसायासाठी आपण काम करू शकतो. नक्कीच. आता बघा, आपण जे 12 बलुतेदार हा विषय म्हणतो, आता
पूर्वीचं खेड्याचं स्ट्रक्चर आता हळूहळू नाहीस होत चाललंय. त्यामुळे त्या अर्थाने ते परंपरागत व्यवसाय आता होणार नाहीत. पण त्या समाजामधले अनेक पुढचे तरुण नवीन काही पद्धतीनं हा उद्योग करायचा विचार करू पाहत आहेत. तर अशा उद्योजकांना, त्या समाजातल्या उद्योजकांना कर्ज देण्यासाठी काही विशेष प्रकारच्या योजना आपण आखल्या आहेत का? नाही बघा, दोन गोष्टी आता मी माझ्या पुढे आहेत. एक तर ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख पर्यंतचं बिनव्याजी कर्ज बरं. गावात असलेल्या व्यक्तीला, गावात असलेल्या त्या उदाहरणार्थ त्याला छोटासा सलून लावायचा आहे, तर त्याला ₹1,00,000 त्याचं सलूनचं दुकान उभं होईल आणि त्या वस्तू ज्या काही लागतात त्या उपलब्ध होतील आणि व्यवसायाला चांगलं, म्हणजे आता स्पा सारखी स्थिती तर नाही त्या खेड्यामध्ये, पण त्याचं पोट भरेल आणि त्याचं उदरनिर्वाह त्याच्या कुटुंबाचं होईल. मिनिमम त्या व्यवसायाला जे आवश्यक आहे ते त्याच्यातनं त्याला निर्माण म्हणून त्यासाठी आमच्याकडे व्यवस्था आम्ही केली आहे. 1 लाखापर्यंतचं कर्ज द्यायचं. तो परीट असेल, धोबी असेल, माळी असेल, तुमचा शिंपी असेल, लोहार असेल, सुतार असेल, हे 12 बलुतेदार. याबरोबर मग या समाजातील रामोशी भटक्या जमातीतील, आता या रामोशीची स्थिती किंवा पारधी समाजाची, वडार समाजाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. मी निवडणुकीच्या पूर्वी, मला लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील काही गावामध्ये गेलो होतो. या सगळ्या वडार समाजाच्या वस्तीमध्ये मी स्वतः बघितलंय की 8 दिवस आंघोळ सुद्धा झाली नव्हती. आताही ही स्थिती त्या लोकांची आता मला दिसते आहे. पण या लोकांसाठी काही केलं पाहिजे. ती बघा, या सरकारचं धोरण आहे, सरकारची व्यवस्थाही आहे, पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आम्ही ज्या काही योजना केल्या त्या ऑफिसमध्ये बसून केल्या. आम्ही लोकांना इथे आल्यानंतर काही निवेदन दिलं त्याच्यावर केलेत. पण मला असं वाटतं की या लोकांसाठी खूप काही करता येतं. यांच्यासाठी तांडाबस्ती सुधार योजना आहे, त्यातून या विजयंती भटक्या जमातीसाठी आपण चांगलं काम करू शकतो. त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना मदत करू शकतो. त्याबरोबर ओबीसी समाजातील तरुणांना आपण 10 लाखापर्यंत, स्वतंत्र 50 लाखापर्यंतचं कर्ज ते देऊ शकतो. ते अत्यंत कमी व्याजाचं कर्ज आहे. ह्यातून त्यांचा व्यवसाय फुलू शकतो. आणि विशेष म्हणजे हे सगळं करत असताना या वर्षामध्ये चांगली 300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे. यामध्ये रामोशीसाठी 100 कोटी रुपये वेगळे काढलेत. रामोशीची स्थिती राज्यातील आपल्याला माहित आहे. त्याच्या हाताला जोपर्यंत तुम्ही काम देणार नाही, त्याच्या डोक्याला तुम्ही बिजी करणार नाही, त्याला शिक्षणाची ओढ लावणार नाही, तोपर्यंत हा समाज, कारण हा भूमिहीन, याला स्वतःची जमीन नाही, स्वतःचं घर नाही, म्हणून 100 कोटी रुपये यासाठी आम्ही काढून ठेवलेत. आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीचं वैशिष्ट्य आहे की आपण खऱ्या अर्थानं अशा दुर्गम भागाचं लोकप्रतिनिधित्व इतके वर्ष विधिमंडळात केलंय की जिथे खऱ्या अर्थानं असा अनेक वंचित आणि उपेक्षित समाज आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यांचं जे काय घरं दुःख आहे हे तुम्ही जाणता. आणि म्हणूनच त्यातनं तांडा वस्ती भेट ही एक काहीतरी वेगळी तुमची संकल्पना तुम्ही मांडतायत आणि तुम्ही येथे राबवतायत. ते नेमकं काय आहे? असं म्हणतात की एखाद्याच्या पायाला काटा जर रुततोय, त्याच्या वेदनाची जाणीव ज्याला रुततो त्यालाच कळते. बघणाऱ्याला तो काटा बारीक दिसतो, त्याच्या वेदना कळत नाही. तर त्या वेदना स्वतः अनुभवायच्या असतील तर प्रत्यक्ष तिथे गेले पाहिजे. म्हणून त्या तांड्यापर्यंत मला जायचं मी ठरवलंय. सगळी यंत्रणा घेऊन जातोय. तिथे खाली बसून त्या लोकांना बोलवून की तुम्हाला काय हवं आहे ते आम्ही करतो, ते तुमच्यासाठी, ते तुम्हाला कितपत उपयुक्त आहे यापेक्षा तुम्हाला काय हवं आहे आणि त्यांचं ऐकून नवीन योजना अंमलात आणायच्या आणि त्या लोकांचं जीवनमान सुधारायचं, असं मी ठरवून येत्या 8 तारखेला यवतमाळ जिल्ह्यातल्या अत्यंत दुर्गम भागात मी जातोय. तिथे त्यांच्याबरोबर जातोय. त्या वडार समाज असेल, नाथजोगी आहे, तुमचा रामोशी आहे, या सगळ्या समाजाच्या लोकांना भेटून मी त्यांच्या व्यथा किंवा त्यांची परिस्थिती अत्यंत जवळून पाहिलेली आहे. कारण मी फिरणारा माणूस आहे. मी गेले 25 वर्ष विधिमंडळाचा आमदार म्हणून काम करत असताना अनेक भागात फिरलो आहे. विधिमंडळाच्या समितीच्या माध्यमातून फिरलो असेल किंवा मी ज्या भागात राहतोय, ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात जिथे आदिवासींना पोटभर खायला मिळत नव्हतं, अशा भागातलं मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून तिथे जाऊन, त्या लोकांमध्ये जाऊन मला ते काम करायचं आहे आणि त्या योजना मला तिथे तयार करायच्या आहेत. खऱ्या अर्थानं लोकाभिमुख शासन कसं असावं हे मला वाटतं तुमच्या या नव्या योजनेतनं कळेल. शिवाय सर, आपल्याकडे या सगळ्या समाजातल्या
विद्यार्थ्यांचा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे या समाजाला जर का मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो, किंवा विशेषतः वसतिगृहाचा प्रश्न आहे. माझ्याकडे ओबीसी हे आता नव्यानं आलेला विभाग आहे. ओबीसीसाठी स्वतंत्र, मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा काही जिल्ह्यामध्ये 2 असे यावर्षी 100 वसतिगृह सुरू करायचा मी निर्णय घेतलेला आहे. यावेळेस मी 200 कोटी रुपये यासाठी मागितले आहेत. नियोजन विभागाकडे हा प्रस्ताव गेलेला आहे. आमच्याकडे ढिवर नावाची जात आहे. केवळ मच्छी पकडणं या ढिवर समाज म्हणजे कोळी समाजाचं ते सबकास्ट मधला आहे किंवा ती जात आहे. त्या लोकांसाठी काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणून व्हिजेएनटीसाठी आणि ओबीसीसाठी, धनगरांसाठी, आता धनगरांसाठी तर मी 10,000 घर बांधण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्याचे प्रस्ताव मागवणं सुरू झाले. व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या धर्तीवर हे व्हिजेएनटीमध्ये म्हणजे कोण, हा वडार, रामोशी, तुमचा नाथजोगी, ही जे काही अगदी दुर्लक्षित आहे ह्याकडे लक्षच दिलं गेलं नाही. कारण हे समूहाने राहणारा समाज नाही. जो समाज समूहाने राहतो किंवा जो समाज जागृत आहे त्या समाजाकडे सगळ्यांचं लक्ष जातं. पण हा वडार समाज वाळ्या वस्त्यावर राहणारा दुर्लक्षित आहे आणि भयावह दयनीय अवस्था या समाजाची आहे. म्हणून व्हिजेएनटीच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळेमध्ये फर्स्ट टू फायनल पर्यंत, फर्स्ट ते 12 पर्यंत आता आम्ही निर्णय घेतला. 12वी पर्यंतचं शिक्षण त्या मुलासाठी इंग्रजी माध्यमाचं किंवा सीबीएसईचं नामांकित शाळा, नामांकित शाळेत 7,500 विद्यार्थ्यांना यावेळेस प्रवेश द्यायचा आहे. आणि ती मुलं वाड्या वस्तीवरून आणायची आहेत. त्याला पहिल्या वर्गापासून इंग्रजी माध्यमाचं शिक्षण दिलं तर त्याला कळेल, त्याला जगण्याची आणि जगायची, त्याबरोबर समाजाच्यासाठी जगण्याची इच्छा सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होईल. आणि ज्या स्थितीतून आहे त्या स्थितीतून बाहेर पडायसाठी या स्पर्धेमध्ये तो खंबीरपणे कसं उभा राहील ह्या भूमिकेतून ते काम करायचं आणि तो निर्णय मी घेतलेला आहे. आणि त्याबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षी काही बांधून नवीन वसतिगृह बांधकाम शक्य नाही. पण ते आम्ही जागा मागणी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत. जिथे सरकारी जागा असेल त्या ठिकाणी बांधकामं सुरू करायची आणि त्या ठिकाणी नसतील तर किरायाची घरं घ्या आणि त्या ठिकाणी मात्र यावर्षी 72 वसतिगृह सुरू करून साधारणतः 7,500 विद्यार्थ्यांना तिकडे राहायची सोय व्यवस्था ही केली गेली पाहिजे. त्यासाठी सुद्धा आम्ही मान्यता दिलेली आहे. सारा मोहल्ला उसे बिल गेट्स बुलाता है. कंप्यूटर से इतना लगाव था कि पूछो मत. पढ़ाई के खातिर ऐशो आराम छोड़ दिया था. सारा दिन बंद कमरे में कंप्यूटर पर लगा रहता था. विदेश में जॉब ऑफर हुआ तो पैसे भी इकट्ठे किए थे. हमारे घर का पहला इंजीनियर, बड़ा ही तेज और होनहार बच्चा है. हमें पूरा भरोसा है कि ये हमारे खानदान का नाम जरूर रोशन करेगा. हमारे देश में आतंकवादी आज हमारे ही घरों में कंप्यूटर से घुसकर नौजवानों को अपना शिकार बना रहे हैं और इसे सिर्फ आप रोक सकते हैं. इसलिए मेरी आप सबसे रिक्वेस्ट है कि आपका बेटा कंप्यूटर पे क्या देख रहा है, आपका दोस्त कंप्यूटर पे क्या कर रहा है, इस पर नजर रखिए, सतर्क रहिए, जिम्मेदारी निभाओ, आतंकवाद मिटाओ. आणि विजयजी असं आहे की शेवटी गुणवत्ता ही काही कुठल्या का विशिष्ट जाती जमातीची मक्तेदारी नाही. ज्याला ज्याला संधी मिळेल त्या प्रत्येक समाजामध्ये अनेक गुणवत्ताधारक येतात. आपल्याकडे ओबीसी मध्ये देखील अनेक गुणवत्ताधारक आहेत की त्यांना जर का योग्य पद्धतीने प्रोत्साहित केलं गेलं तर त्यांचाही पुढचा यशाचा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो. तर या दृष्टीनं ओबीसीतल्या गुणवत्ताधारकांसाठी आपल्या काही योजना आहेत त्या काय आहेत? या गुणवंत ओबीसी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याला काय रोख देता आलं पाहिजे, त्याचं पुढचं शिक्षण मला वाटतं हे ते फ्री झालं पाहिजे. त्याला कुठेही शिक्षणामध्ये तो शिकेल तेवढा त्याला सरकारी मदत त्याला देता आली पाहिजे. त्याच्या सगळ्या व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे स्कॉलरशिप पासून तर काही लागणाऱ्या सुविधा आणि असा प्रोत्साहन करून की इतरांमध्ये ती स्पर्धा व्हावी, ईर्ष्या व्हावी, सकारात्मक ईर्ष्या त्याला पुढे घेऊन जाणारी असते. त्या दृष्टीने त्याला पुढे नेलं पाहिजे. आपल्याकडे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे तर
ती नेमकी काय आहे, त्याची व्याप्ती आत्ताची काय आणि पुढे काय ती वाढवण्याचा वगैरे आपला काही विचार आहे का? निश्चितपणे ती शिष्यवृत्ती सावित्रीबाई फुले ही महिलांसाठी मुलींसाठी आपण सुरू केलेली होती. पण आता आमच्याकडे आत्ताचे त्याचं काय स्वरूप आहे? नाही, आता मुलांचा पण त्यामध्ये समावेश करायचा त्या शिष्यवृत्तीमध्ये. त्याबरोबर व्हीजेटी आणि ओबीसीच्या किंवा एससीबीसीच्या या सगळ्या विद्यार्थी करून आपण म्हणजे एससी आणि एसटी सोडून आमचा विभाग दर वर्षाला, आता यावर्षी आम्ही 18-19ला 10,42,000 मुलांना स्कॉलरशिप दिली. त्यानंतर यावर्षी सुद्धा साधारणतः तेवढेच अर्धप्राप्त 19-20ला झालेत आणि ती सुद्धा 11 लाखाच्या घरात आहेत. या 11 लाख विद्यार्थ्यांना आम्ही आता पुन्हा स्कॉलरशिप देणार आहोत. ती कारवाई सुरू झाली. पहिला हा टप्पा आम्ही दिलेला, सेकंड हप्ता द्यायचा आहे, त्याची तरतूद करून घेतलेली आहे. याही पलीकडे जाऊन आपल्याला सांगू इच्छितो की ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शासकीय महाविद्यालय आहेत किंवा शासकीय संस्था आहेत, आपला शाळा आहेत, यामध्ये त्यांना 100% स्कॉलरशिप मिळते. परंतु अनुदानित खाजगी मध्ये 50% स्कॉलरशिप मिळते. एससीला 100% आहे, एसटीला 100% आहे. तर या 12 बलुतेदार आहे, ओबीसी आहे, भटक्या आहे, रामोशी आहे, धनगर आहे, हे सगळी जे त्याच्यामध्ये ओबीसी मोडतात. म्हणजे तो एसबीसी आहे, याला सुद्धा 100% स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, तो परतावा मिळाला पाहिजे. अनुदानित पण खाजगी महाविद्यालयामध्ये असेल ते मिळालं पाहिजे. त्यासाठी म्हणून आम्ही योजना तयार केली. त्याच्यावर आर्थिक किती हे आत्ताची परिस्थिती आपल्याला माहित आहे. राज्यामध्ये कर्ज किती आहे, राज्यावर असलेला कर्ज, शेतकऱ्यांची आता शेतकऱ्यांसाठी केलेली आहे ती अशी घोषणा, यामध्ये 51,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अंदाजे जाती आहे आणि जो काही सुटतोय त्याला पण आपण त्याच्यामध्ये समावेश करायचं असं ठरवलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीतून शेवट सर्व घटकाला समान न्यायाची भूमिका ठेवून काम करायचं आहे आणि हे राज्य सुद्धा घटनेला आधारित, घटनेला धरून संविधानाच्या पलीकडे जाऊन राज्य चालवायचं नाही, म्हणून जुळून जर राहायचं असेल तर आपल्याला हे राज्य, हा देश त्यावर चालला पाहिजे. यासाठी हा एक जरी त्या घटकाला असं वाटावं की हे निर्णय मला सुद्धा नजरेपुढे ठेवून घेतले जातात, त्यासाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळावी ही आमची भूमिका. तसा प्रस्ताव आम्ही वित्त विभागाकडे पाठवला आहे आणि त्यावर चर्चा होईल. पण या खात्याचा मंत्री म्हणून माझं ते एक उद्देश आहे किंवा उद्दिष्टच आहे आणि तो मी ठरवलेला आहे की समाजातील वर्गात बसणाऱ्या माणसाला, विद्यार्थ्यांना याला मदत मिळते तर त्याला मिळू नये, तो सुद्धा गरीब असतो, ती भावना संपुष्टात यावी, ही भावना त्या मागची आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय जो भाग आहे, या वर्गातल्या लोकांसाठी काही धोरणात्मक असा बदल करावा असं तुम्हाला वाटतं का प्रचलित धोरणात? नाही, बघा आत्ताची धोरणं जी आहेत, मी सांगितलं की तुम्हाला या समाजासाठी त्यांच्यामध्ये जाऊन काही योजना करण्याची आवश्यकता आहे, तशी धोरणं तयार करण्याची आवश्यकता आहे. पण नवीन मात्र यासाठी केले गेलेले पाहिजेत. मी त्यासाठी सांगितलं की धनगरांना ज्या पद्धतीनं आता 10,000 घरांची आपण मी आता निर्णय घेतला आहे की आम्ही यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत 1,20,000 रुपयात घर होत होतं, होऊ शकत नाही. तो एक घराची किंमत आता 2 लाख रुपये केली. बरोबर, घेतला निर्णय आम्ही, कारण 1,20,000 काय घर होणार आहे? नाही. सिमेंटचे दर वाढलेत, रेतीचे वाढलेत, लोखंडाचे दर वाढलेत, ते माणसाची मजुरीची दर वाढलेत आणि त्याच याच्यावर आहेत. हे कालानुरूप त्याला घर बनायचं की त्याला निवारा बनवता येईल असं तरी झालं पाहिजे. नाही तर अर्धवट बांधून सोडून देतो. 50% घरं अर्धवट आहेत. म्हणून मी ठरवलं की 2 लाखापर्यंतचं घराची किंमत असली पाहिजे आणि त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. अशा योजनांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. कालानुरूप कालानुरूप ते व्हायला पाहिजे. आता आम्ही धनगरांसाठी मेंढपाळ योजना, त्याला मेंढपाळाची, त्याचबरोबर मेंढपाळासाठी 50 शेळी मेंढीचं गट तयार करून त्याला जर दिलं तर त्याच्या व्यवसायाला पूरक होईल. आता आम्ही ते समाजाच्या हे 12 बलुतेदारांना आम्ही काही किटचं वाटप करतोय, त्याच्यासाठी 100 कोटीची तरतूद आहे. सुतार असेल, लोहार असेल, या समाजासाठी काय देऊ शकतो आणि याला त्याच्या व्यवसायाला पूरक अशा त्या किट दिल्या पाहिजे. म्हणजे हे जे सगळे व्यवसाय, जुने व्यवसाय टिकवायचे असतील तर नव्यानं जी समाजाची मानसिकता आहे या व्यवसायांकडे आणि व्यावसायिकांकडे बघण्याची, त्या दृष्टीने अनुकूल असे बदल घडवून त्यांनाही त्यांच्या व्यवसायात योग्य असा बदल करण्यासाठी देखील शासन या आपल्या योजनेच्या माध्यमातून 12 बलुतेदारांना
सहकार्य करणार आहे. वडेट्टीवार साहेब, शेवटी हा समतेचा जो विषय आहे, केवळ सरकारचं हे काम आहे असंही मला वाटत नाही. त्यासाठी समाजाचं देखील प्रबोधन व्हायला पाहिजे की समाजातल्या इतर घटकांनी देखील या वंचित आणि उपेक्षितांसाठी काहीतरी करायला पाहिजे. जेव्हा सरकार आणि जनता एका हातात हात घालून पुढे येतील तेव्हा ही गती कदाचित विकासाची अधिक जोमाने येईल. तर त्या दृष्टीनं आज या जय महाराष्ट्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय आवाहन कराल? नक्कीच खरं तर सरकार म्हणून विकास केवळ जबाबदारी सरकारची नाही, तर विकास असेल किंवा सगळ्या समाज घटकाचा त्यांची प्रगती असेल, मग ती शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, या विविध क्षेत्रामध्ये ती प्रगती करायची असेल तर समर्पित भावनेने काम करणारी माणसाची सुद्धा आवश्यकता असते. मी असं म्हणेल की मी मंत्री बनलो म्हणजे मी आज मंत्री झालो की तर सगळं काय आलबेल आणि बदल होईल, हे शक्य होणार नाही. त्याबरोबर इथे मंत्रालयात बसणारा अधिकारी त्यांची सुद्धा भावना ही त्या माणसाप्रती समर्पित असली पाहिजे. तर तो काम करत असताना त्या खुर्चीवर त्या माणसाला न्याय देणारी भूमिका त्यांची असली पाहिजे. आणि याही पलीकडे जाऊन की या समाज बघा, तुम्हाला मी सांगताना बघा म्हणालो की वडार समाज, अहो शिक्षणाचं प्रमाणच नाही. एखादा मुलगा कुठेतरी शिकलेला दिसतो आम्हाला, तो शिकणारच नाही, शिक्षणासाठी त्याला प्रवृत्त करणं पहिल्यांदा. बघा, तो जर त्यांच्या एक जर मुलगा शिकला, मला वाटतं की वडार समाजातला, तर त्या अख्ख्या कुटुंबाचं आयुष्य तो म्हणजे सुंदर करू शकेल, बदलू शकेल. म्हणून त्या पहिल्यांदा भर त्या दृष्टीनं भर घातली पाहिजे किंवा त्या दृष्टीनं पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. आणि मी तर एक म्हणजे आज मंत्री जरी असलो तरी कार्यकर्ता म्हणून त्या समाजाच्याकडे मला दिलेली जबाबदारी, त्या खात्याची जबाबदारी मी महाराष्ट्रातील तमाम जे माझ्या खात्याशी संबंधित आहे त्या जनतेला विश्वासाने सांगेल की हा विभाग माझ्या या भटक्या जमातीसाठी, ओबीसीसाठी आणि धनगरांसाठी किंवा मराठा समाज आमचा कुणबी समाज आहे ज्यांच्यासाठी सारथी संस्था आहे, ती संस्थेचं बळकटीकरण करणं, त्या संस्थेला पुढे चालवणं. जसं ओबीसीसाठी आता महाज्योती आम्ही निर्मिती करतोय, त्याचे झाले, त्याच्यावर नियुक्त्यासाठी परमिशन वित्त विभागाकडे मागितले, ती परवानगी आली, हे सगळ्यावर नियुक्ती होईल. आणि महाज्योतीमध्ये सुद्धा विजेएनटी असेल, ओबीसी असेल, या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांना स्कॉलरशिप देणं असेल, त्यांच्या UPSC स्पर्धा परीक्षेसाठी, MPSC साठी, यांना किंवा दिल्लीमध्ये असलेल्या स्पर्धा परीक्षेच्या केंद्रामध्ये त्या व्यवस्थासाठी हे मदत करणं आणि चांगल्या अकॅडमीमध्ये हा विद्यार्थी तिथे शिकला पाहिजेत आणि घडला पाहिजेत यासाठी त्याला तयार करणं, हे सगळं काम मी करायचं ठरवलं आहे. आणि मी तर माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करणार आहे की इतर समाजासारखाच या ओबीसी भटक्या जमातीसाठी लोकसंख्येप्रमाणे थोडासा जर बजेट वाढवून दिला तर मी आपल्याला सांगेल की तांड्या वाड्या वस्त्यावर राहणारा हा जो गरीब माणूस आहे याला मुख्य प्रवाहात आणून पहिल्यांदा त्यांच्या हातात की या देशाच्या संविधानाने तुला माणूस म्हणून उभं राहण्याचा अधिकार दिलेला आहे, तर त्यासाठी तुझा अधिकार माणूस बनण्यासाठी जर तुला अधिकार दिला असेल तर तो या देशातील इतरांच्या प्रमाणे तुझाही अधिकार सरकार म्हणून सरकारवर आहे, शासन म्हणून. आणि तो कोणी डावलत असेल तुझा हक्क आणि अधिकार तर त्यासाठी मंत्री म्हणून नव्हे तर एक कार्यकर्ता म्हणून कधीही तुझ्या सोबतीला मी उभा आहे, हा विश्वास त्या माणसामध्ये निर्माण करणं खऱ्या अर्थानं सरकार चालवण्याचं समाधान होतं. खरं आहे, मला वाटतं विजयजी गेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये तोच विश्वास तुमच्याविषयी ही चर्चा ऐकणाऱ्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाला असेल की विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्ग विषयीचं जे कल्याणकारी योजना आखणारं जे मंडळ आहे त्या मंडळाच्या मंत्रालयाचा कार्यभार एका खरोखर योग्य आणि सहृदयी व्यक्तीला दिलाय हे यातनं निष्पन्न होतं. आज हा कार्यक्रम पाहिल्यानंतर तरी कोणाच्या मनात शंका राहणार नाही. विजयजी, अगदी अलीकडे या मंत्रालयाचा कार्यभार आपण हातात घेऊन देखील आपण याचा जे काही आव्हान आहे याचा नेमका अंदाज घेतलेला आहे आणि
अतिशय योग्य दिशेने आपण पावलं टाकायला सुरुवात केलीत. आपल्या या वाटचालीसाठी आपल्याला तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.